नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आपण मेथीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो. पातळ भाजी, सुकी भाजी, मेथीचा गरगटा. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मेथीची भाजी न खाणारेही आवडीने खातील अशी अगदी वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवणार. ती भाजी कसे बनवतात ते आज आपण पाहणार आहोत. अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आपण. त्यासाठी मेथीची भाजी करण्यासाठी मी 2 जोडी मेथीची पेंड 2 जोडी घेतले होते. ते स्वच्छ निवडून घेतलेलं आहे. निवडून हे मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेलं आहे. मसूरची डाळ भिजत घातलेली आहे. शेंगदाण्याचं कूट, एक कांदा, मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. लसूण, मिरची आणि जिरे कुटून घेतलेलं आहे. टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. थोडीशी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आता आपण फोडणी करून घेऊयात. त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. मेथीची भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल घालते. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी घालते. मोहरी तडतडा लागले त्यानंतर जिरे घालते. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कढीपत्त्याची पानं सर्व एकत्रच घालते यामध्ये. हे 1-2 मिनटं परतून घेऊया सर्व. कांदा टोमॅटो परतून झालेला आहे. त्यानंतर भिजत घातलेली मसूरची डाळ घालते यामध्ये. मसूरची डाळ घालून 1-2 मिनटं परतून घेऊया. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालूया. कूट घालून सर्व मिक्स करून घेऊया. त्यानंतर मिरची, जिरे, लसूण, लाल मिरची, जिरे, लसूण कुटून घेतलेले ते घालते. कुठल्याही पालेभाजी करताना लाल मिरची किंवा मिरची पावडर घालून करावे. भाजी खूप टेस्टी होते. हे सर्व मिक्स करून घेते. त्यानंतर आपण मेथी स्वच्छ निवडून धुवून ठेवलेली मेथी यामध्ये घालूया. तर मेथी व्यवस्थित परतून घेऊया. आता ह्यावर मी झाकण ठेवून घेते आधी. त्यानंतर थोडीशी वाफेवर मेथी शिजल्यावर मग परतून घेऊया. मेथी चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर मीठ घालते यामध्ये. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं शिजवून घ्यायची ही भाजी. मेथीची भाजी तयार झालेली आहे. मस्त अशी हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे. मेथीची भाजी तयार झालेली आहे. ते मी एका बाउलमध्ये काढून घेते. मेथीची भाजी तयार झालेली आहे. ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. अगदी वेगळ्या पद्धतीने आपण ही मेथीची भाजी बनवली आहोत. ही भाजी आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.